आपण हा अल्टरनेट अल्टरनेट ड्रेस कटिंग करत आहे, त्यामुळं हे पहिल्यांदा अस्तर घ्यायचं. हे 2 फोल्ड केले म्हणजे हे 4 पदर आहे. इकडं हे इकडं बंद बाजू आहे. आपल्याला पहिल्यांदा जेवढी उंची असेल त्यामध्ये प्लस 1 इंच करायची. पूर्ण उंची 36 आहे म्हणल्यावर प्लस 1 इंच करायचं. नंतर जेवढं तुमचं पूर्ण शोल्डर असेल त्याचं निम्मं घ्यायचं. म्हणजे 13चं निम्मं 6.5 आहे. तर इथं 6.5ला टिक करायचं आणि मुंडा 6.5 घेतला. हे सरळ लाईन ओढून घ्यायची. परत इथे छाती घेरचा 4था भाग 34चा असेल तर 8.5 येतं आणि 8.5ला इथं टिक करायचा. पुढं 1.5 इंच शिलाई मारायची. नंतर इथं शोल्डरपासून कमर उंची टाकून घ्यायची 14 आणि तिथून जिथं कमर उंची आली तिथून खाली 7 टाकायचं. नंतर जिथं आपण 14 टाकलं होतं तिथं कमर घेरचा 4था भाग 7.5 प्लस 1.5. नंतर तसंच तिथं पण जेवढं 4था भाग असेल सीट घेत तेवढा 4था भाग जेवढा इथं टाकायचा आणि प्लस 1.5 इंच करायचा. हा पॉईंट इथे जोडून घ्यायचा. आपण कॉलर बनवणार आहोत. पुढं अल्टरनेट म्हणून येतं. पुढचा गळा रुंदी 3.5 ठेवायचा आणि गळा उंची पण 3.5च ठेवायचा आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा. नंतर इथं असा गोल शेप द्यायचा पुढच्या गळ्याला. मागच्या गळ्यासाठी इथं उभे 1 इंच टाकायचा आणि हा शेप इथे जोडायचा बरोबर. नंतर इथून हे जे आहे की नाही 3.5 तिथून पुढं 1.5 इंच टाकायचं. इथं 1.5 इंच टाकायचा आणि हा इथं जे आपण 8.5 टाकलं का नाही आणि हे 2 असे जोडून घ्यायचे. हे जोडून घेतलं. नंतर इथून खाली थोडंसं असं तिरकं जरा इथं न्यायचं शोल्डर स्लोप. हे असं इथं लाईन मारून घ्यायचं. नंतर जे हे आपण घेतलं त्या पुढे 1.5 जे टाकलं का नाही ते पूर्ण खालीपर्यंत आखून घ्यायचं. आता एक कटिंग कसं करायचं, हे जे शोल्डर स्लोप आहे का नाही ते पहिला इथं कटिंग करायचं. तिथून पुढं हे जो आपण शेप दिलता का नाही तो कटिंग करायचा. तसंच हे जसं आखलं तसं खालीपर्यंत नेऊन कटिंग करायचं. हे झालं आपलं कटिंग करून. आता पहिल्यांदा ही फ्रंट बाजू कटिंग करून घ्यायचं गळ्यात असं. ही झाली आपली फ्रंटवाली बाजू. आता ही बॅक साईड हे आपण जे 1 इंच टाकलं होतं ना तेच बॅक साईडला पण टाकून घ्यायचं. ते पण कटिंग करायचं. आता हे मेन कापड आहे. आता हे मेन कापड अस्तर ह्याच्यावरती ठेवून सेम अस्तर जसं आहे तसं हे कटिंग करून घ्यायचं. हे मेन फॅब्रिक खाली हातरून त्याच्यावरती हे फ्रंट साईडचं अस्तर ठेवून घेतलं आणि आता हे एक्स्ट्रा मेन कापड 1/2 इंच एक्स्ट्रा कापून घ्यायचं. हे फ्रंट साईडचा कापून झाली. आता बॅक साईड पण असंच कापून घ्यायचं पूर्ण. आता आपल्याला हे शिवून घ्यायचं पूर्ण. पॉज करा. आता हे आपण शिलाई मारून घेतलेलं फ्रंट आणि बॅक साईड हे दोन्ही पण आता एक्स्ट्राचं साईडचं मेन कापड कटिंग करायचं. आता हे बॅक साईड ठेवून घेतलं आहे आणि ही अशी आडवी 2.5 इंचाची पट्टी काढायची, उभी 6.5 इंचाची पट्टी काढायची आणि ह्या गळ्याच्या सेंटरला अशी लाईन मारून घ्यायची. ह्या पट्टीचं पण सेंटर काढून घ्यायचं बरोबर. हे असं ठेवून आणि हे जे सेंटर येतं ते सेंटर ह्या गळ्याच्या सेंटरला जोडून घ्यायचं बरोबर. तिथं पिन लावून घ्यायचं. हे इथेपर्यंत हे पिन
घेतलं आपल्याला हे सेंटरच्या साईडवर पावपावीचं दोन्हीकडून शिलाई मारायची. आता हे आपण जे आखून घेतले ना हे साईडून इथंपर्यंत आणि इथून इकडेपर्यंत शिलाई मारून घ्यायची. आता हे शिलाई मारून झालंय हे बरोबर सेंटरपासून कट करायचं. आणि याला छोटे छोटे नॉच मारून घ्यायचे दोन्ही साईडला. हे कट करून झालं. आता हे दोन्ही बरोबर असं आतमध्ये फोल्ड करून टाकायचं. हे आणि हे पण शिलाई मार पलटी करून झाल्यावरती हे असं दिसणार. आता ही बॅक साईड खाली ठेवायची, त्याच्यावरती फ्रंट साईड सरळ ठेवून घ्यायची. अशी सरळवरती सरळ ठेवायचं आणि हे दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे. आता हे बॅक साईड फ्रंट साईड जोडून झाले. आता इथून पूर्ण गोल इथपर्यंत मोजून घ्यायचं किती येते आपल्याला गोल. हे पूर्ण 21 येते. आता आपण हे जेवढं गोल गळा मोजून घेतलं होतं का नाही त्याला कॉलर लावण्यासाठी एक बुकरम घ्यायचा आणि त्याच्यावरती जेवढं पूर्ण कॉलर आले त्याचं निम्म इथं माप टाकायचं. आता 21 असेल तर 21चं निम्म 10.5 इथं पॉईंट टाकून घ्यायचं. आता हे इथं 10.5 टाकून घेतलं. आता जोडलेला पण बॅक साईड घ्यायचं हे आणि हे जे शोल्डर जोडलेलं आहे की नाही ते इथं बंद बाजूपाशी ठेवायचं. जिथं हे शोल्डर तिथं टिक मार्क करून घ्यायचं आणि मग हे टिक मार्क केलेलं जे चित्र जे आपण इथं दीड टाकलं ना तिथं ते जोडून घ्यायचं. आता हे इथं कॉलरचं जे सेंटर आलं ते इथं आपण इथून दीड टाकलेलं इथं जोडून घ्यायचं. आता कॉलरची रुंदी ठेवण्यासाठी आपण इथून 1.25 मार्जिन टाकून घ्यायचं. हे पूर्ण ह्या लाईनच्या ह्याच्यामध्ये 1.25 टाकून घ्यायचं. आता आपण जेवढं कॉलरचं निम्म घेतलं होतं ना हे बंद बाजूपासून मोजायला सुरुवात करायचं. 10.5 फूट येते बघायचं. हे 10.5 इथं आलं मग ही रेष इथं जोडून घ्यायची. वरचा कॉलरचा पण आपण 1.25 टाकलेलं पॉईंट पण जोडून घ्यायचं. आता इथं आपण आखलेलं आहे का नाही इथं बॅक आणि इथं फ्रंट लेग आणि हे आकार कापून घ्यायचं. ते कॉलर फ्रंट लिहिलेलं दोन्ही समोर घ्यायचं आणि बॅक लिहिलेलं इकडे कोपऱ्यात ठेवायचा आणि इकडच्या कोपऱ्यात एक ठेवायचं. मग आता हे आणि सरळवाली बाजू खाली ठेवायची त्याच्यावरती हा पट्ट्या ठेवायचा उलट्यावरती आणि हे इथं असं थोडंसं दुमडून घ्यायचं. म्हणजे इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे जसं इथून पूर्ण. आता आपण हे पूर्ण इथून राऊंडपासून पूर्ण शिलाई इथंपर्यंत मारून घेतली आहे. आणि आता हे इथं एवढं थोडंसंच दुमडून घ्यायचं आणि इथं इथून शिलाई मारायला सुरुवात करायची.
नंतर ही तशी शिलाई पूर्ण ह्याच्यावरतून मारून घ्यायची. ह्याच्यावर कागदावरून थोडी थोडी साईडून एकदम कडे नाही, बाहेर पण नाही जास्त आत पण नाही घ्यायचे. आता हे अस्तरचं एक कापड खाली ठेवायचं आणि हे त्याच्यावरती सरळ ठेवायचं आणि आता इथून शिलाई मारून घ्यायची. आता हे जोडून झालं. हे तर जे 1/2 इंच कापड ठेवलं ना ह्याला पूर्ण ह्या गोल ह्याला नॉच मारून घ्यायचे. हे नॉच मारून झालं मग आता हे पलटी करून घ्यायचं. म्हणजे हे असं आपलं तयार होणार इकडं. आता हे अस्तरचं कापड इथं अस्तरला जोडायचं आणि 1/2 इंच शिलाई ठेवून हे पूर्ण असं शिलाई मारून घ्यायची इकडच्या बॅक नेकपर्यंत. जोडून झालं आपलं अस्तरचं. आता हे इकडं पलटी करायचं, हे इथं ठेवायचं. शिलाई इथून आली पाहिजे पूर्ण गोल राऊंडला.